या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मला तरी वाटतं प्रथम गुरुजी आले असतील या आंदोलनामध्ये। ही आपल्यासाठी एक आनंदाची भाग्याची गोष्ट आहे की आज गुरुजी आमच्या पाठीशी, आम्ही गोरगरिबांचे लेकर आहेत, आमच्या पाठीवर कौतुकाचे थाप टाकायला आणि आम्हाला आशीर्वाद रूपी बळ द्यायला, आणि त्याचबरोबर हा लढा जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत छाती ठोकून सांगितलं की मी तुमच्या सोबत आहे। म्हणून ह्या वयात आमच्यासारख्या पोरांना, तरुणालाही लाजवेल असे शब्द त्यांनी वापरले की मला आणखीन बळ मिळालं। मी उपोषणात जो घायल झालो होतो तर मी आणखीन माझ्या शक्ती चढली की आज आमच्या आंदोलनात, माझ्या आंदोलनात स्वतः प्रत्यक्ष गुरुजी प्रत्यक्ष उपस्थित आहेत। याबद्दल आपण सगळे टाळ्या वाजवून गुरुजींचा कौतुक करूया। नमस्कार। श्री शो प्रतिष्ठान हिंदुस्थान च्या YouTube वाहिनीवर आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज पुन्हा एकदा एका नवीन विषयाला घेऊन व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे गेले काही दिवस आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, मुंबईमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आणि इतर काही मराठा समाजाच्या हिताच्या काही मागण्यांसाठी आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला होता। या आंदोलनाच्या निमित्ताने काही पुरोगामी, सेक्युलर, डाव्या, समाजवादी अशा देशविघातक संघटनांनी हिंदुत्ववादी संघटनांना लक्ष केलं गेलं होतं आणि एरवी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काम करणारे शिवप्रतिष्ठानचे कुठे गेले ते भिडे गुरुजींचे धारकरी, या सगळ्या आंदोलनात कुठे हिंदुत्ववादी, अशा पद्धतीच्या खोटारड्या बोंबा मारण्याचं काम या आंदोलनाच्या काळामध्ये वेगवेगळ्या संघटनांनी केलं गेलं। खरं म्हणजे ज्यांनी जे बोंबा मारत होते त्यांनी तर काडीची मदत केली असेल असं मला वाटत नाही, परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये श्री शो प्रतिष्ठान हिंदुस्थाननी कशा पद्धतीने सहभाग घेतलेला आहे याबद्दल सविस्तर सगळी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ करत आहोत। या आंदोलनाच्या अगदी पहिल्या दिवसापासून श्री शो प्रतिष्ठान हिंदुस्थान हे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला समर्थन देण्यासाठी त्यांच्या बाजूने उभा आहे। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, यापूर्वी सुद्धा त्यांनी अंतरवाली सराटी गावामध्ये ज्यावेळी उपोषण केलेलं होतं त्यावेळी स्वतः आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी मनोजदादांची भेट घेऊन आणि त्यांच्या वतीने गुरुजींनी त्यांना आश्वासन दिलं होतं की मी त्या काळचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी बोलतो आणि या सगळ्या मागण्या 100% पूर्ण होतील यासाठी आपण सगळे प्रयत्न करू। आणि परंतु त्यावेळी काळी त्यांची तब्येत अत्यंत नाजूक होती, 3-4 दिवस उपोषण झाल्यामुळं गुरुजींनी त्यांना विनंती केली होती की ते स्थगित करा आणि आपण एक ना एक दिवस हे आपल्याला यश येणार आहे, तुम्ही काळजी करू नका। आणि त्यावेळी त्या गुरुजींच्या विनंतीवरून त्यांनी तात्काळ उपोषण मागं सुद्धा घेतलेलं होतं। आत्ताच्या आंदोलनामध्ये सुद्धा हजारो आंदोलक मुंबईमध्ये एकवटलेले असताना श्री शो प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मुंबई विभाग, नवी मुंबई विभाग, पनवेल म्हणजे रायगड विभाग आणि ठाणे विभाग या विभागातल्या शेकडो हजारो धारकऱ्यांनी अहोरात्र या आंदोलकांच्या अन्न पाण्याची व्यवस्था, त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे। त्या संबंधीचे व्हिडिओ वेळोवेळी त्या लोकांनी प्रसिद्ध केले आहेत। खरं म्हणजे या गोष्टीची प्रसिद्धी करावी अशी भावना सुद्धा धारकऱ्यांच्या मनामध्ये नाहीये, परंतु हिंदुत्ववादी या आंदोलनाच्या आडून हिंदुत्ववादी संघटनांना लक्ष केलं जात असल्यामुळं नाईलाज म्हणून हे व्हिडिओ आम्हाला जगासमोर आणावे लागले। नाहीतर आपला हिंदू धर्म असं सांगतो की अशा पद्धतीने आपण जर कोणाला आंतरिक भावनेने मनापासून मदत करत असू तर त्याची प्रसिद्धी सुद्धा करता कामा नये, असं खरं म्हणजे धर्माची आपल्याला शिकवण आहे। परंतु लोकांना यामागचं सत्य कळावं आणि या अपप्रचाराला हिंदू समाजातल्या लोकांनी बळी पडू नये म्हणून आवर्जून हा व्हिडिओ बनवतो। या कालावधीमध्ये मुंबई विभाग असेल, नवी मुंबई विभाग असेल, ठाणे विभाग असेल, या सर्व लोकांनी 4 दिवस 5 दिवस जितके दिवस हे आंदोलन मुंबईमध्ये सुरू होतं त्या कालावधीत त्या आंदोलकांच्या जेवणाची, राहण्याची
पाण्याची सगळी व्यवस्था अत्यंत तळमळीने, निस्वार्थ भावनेने, मनापासून केलेली. एवढंच काय, तर ज्यावेळी हे आंदोलन यशस्वी झालं आणि लोक माघारी फिरत होते, त्यावेळी सगळ्यांना या मुंबई पुणे महामार्गावरून पुण्यात येऊन मगच उर्वरित महाराष्ट्रामध्ये जावं लागत होतं. त्यावेळी आमच्या मावळ तालुक्यातल्या धारकऱ्यांनी सुद्धा पूर्ण रात्रभर येणाऱ्या सर्व आंदोलकांची पिण्याच्या पाण्याची, अन्नाची, जेवणाची, चहाची व्यवस्था रस्त्यामध्ये केलेली होती. त्या संबंधीचे व्हिडिओ सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान हे कायमच या आंदोलनाच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे. किंबहुना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची हीच भूमिका आहे की हिंदू समाजातला कोणताही समाज घटक असो त्याचा उत्कर्ष झाला पाहिजे. हिंदू समाजाची ताकद ही हिंदू समाजातल्या सर्व समाज घटकांमध्ये विखुरलेली आहे. आणि एखादा समाज घटक जर दुर्बल होत असेल, मागे राहत असेल, तर त्याचा परिणाम एकंदरीत हिंदुत्वाच्या सक्षमतेवर होत असतो. आणि त्यामुळं मराठा समाज हा तर हिंदू धर्माचा पहिल्यापासूनच अत्यंत मोठा आधार राहिलेला आहे. म्हणजे सेनापती बापट त्यांच्या काव्यात म्हणतात त्याप्रमाणे, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. या हिंदुस्थानला राष्ट्र म्हणून आज जे काही अस्तित्व आहे जगाच्या संघर्षामध्ये, याचं एकमेव कारण म्हणजे मराठ्यांचा पराक्रम, मराठ्यांचं शौर्य हे त्याचं कारण आहे. आणि केवळ मराठा जातच नव्हे तर 18 पगड जातीतल्या मराठी लोकांचा पराक्रम, त्यामुळे आज हा देश हिंदुस्थान म्हणून, भारत म्हणून जगाच्या संघर्षामध्ये टिकून राहिलेला आहे. ही स्थिती असताना श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान अशा बाबतीमध्ये कधी मागे राहू शकत नाही. त्यामुळे अत्यंत तळमळीने, मनापासून, सेवाभावी वृत्तीने हजारो धारकरी या आंदोलनामध्ये मराठा आंदोलकांच्या मदतीसाठी, त्यांना सर्वतोपरी जे काही मदत करता येईल त्यासाठी अग्रेसर होते आणि निस्वार्थपणे काम करत होते. या आंदोलनाच्या निमित्ताने अजून एक प्रयत्न केला गेला, तो म्हणजे हिंदू समाजातल्या विविध समाज घटकांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न झाला, जेणेकरून हिंदूंच्या ऐक्याला बाधा पोहोचेल. मग त्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असेल, मराठा विरुद्ध धनगर असेल, ब्राह्मण विरुद्ध मराठा असेल, अशा पद्धतीचे एक खोट्या बातम्या पेरून, त्याला आपण नॅरेटिव्ह म्हणतो, खोटे नॅरेटिव्ह पसरवण्याचे उद्योग या सगळ्या देशविघातक डाव्या पुरोगामी लिब्रांडू माध्यमातून झाले. परंतु या निमित्ताने मला सर्व धारकऱ्यांना एक आवाहन करायचंय की हिंदू धर्मातला कोणताही समाज घटक असो, मग तो मराठा असू दे, ओबीसी असू दे, दलित असू दे, अन्य कुठलाही असू दे, त्याचं हित म्हणजेच हिंदुत्वाचं हित आहे. त्यामुळं श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान हे कायम अशा पद्धतीच्या अपप्रचारावर कडाडून प्रहार करण्यामध्ये सुद्धा पुढे असेल. या आंदोलनाच्या माध्यमातून जो काही जातीय संघर्ष निर्माण करण्याचा, जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या देशविघातक संघटना किंवा लोकांकडून होतोय, त्याला प्रत्युत्तर, अगदी ठोस प्रत्युत्तर देण्याचं काम धारकऱ्यांनी समाजामध्ये जाऊन केलं पाहिजे. ती आपल्या सगळ्यांचं कर्तव्य म्हणून आपण केलं पाहिजे की मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत असतानाच आपला ओबीसी समाज सुद्धा हिंदू धर्माच्या कामामध्ये आहे, त्याला सुद्धा आपण विश्वासात घेऊन त्यांच्या सुद्धा हिताला धक्का लागणार नाही याची सुद्धा आपण हे केली पाहिजे. आणि हे सर्व समाज घटक एकत्रित येऊन त्यांची मूठ बांधून हिंदुत्वाची शक्ती कशी अजून बळकट करता येईल, अजून वाढवता येईल, या दृष्टीने आपले जे प्रयत्न असतात ते आपण इथनं पुढे कायम केले पाहिजे. एक गोष्ट नक्की आहे, आपण सगळे शिवछत्रपतींचे पाईक आहोत आणि शिवाजी महाराजांनी आपल्याला देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी जगायला, लढायला शिकवलेलं आहे. आणि ते काम करत असताना देशाने मला किती दिलं यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो हाच विचार करण्याची आपण स्वतःला कायम सवय लावून घेतली पाहिजे. तसा विचार करण्याची सवय पडली की आपोआपच अशा पद्धतीने विचलित करणाऱ्यांचे प्रयत्न आपल्याला हाणून पाडता येते. त्यामुळे आपल्या सर्व धारकऱ्यांमध्ये, विशेषतः जे तरुण धारकरी आहेत, नव्याने आपल्या कामात आलेले धारकरी आहेत, यांच्या मनामध्ये आपण ही भावना निर्माण केली पाहिजे की देशाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण देशाला काय देऊ शकतो.
धर्माने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण धर्मासाठी काय देऊ शकतो. शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी तर सर्वस्वाचा त्याग केला, सगळंच त्यांनी आयुष्य आपलं देशदेव धर्मासाठी दिलं. तर आपण सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत राहूया, म्हणजे अशा पद्धतीच्या अपप्रचाराला आपणही बळी पडणार नाही आणि आपले अन्य हिंदू बांधवांना सुद्धा आपण अशा अपप्रचाराला बळी पडू देणार. या निमित्ताने जे काही आंदोलन आपण ज्यांना सहकार्य करत होतो, मदत करत होतो, ते आंदोलन यशस्वी झालं. त्या सर्व मराठा बांधवांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्याचा लाभ हजारो, लाखो, कोट्यावधी गरजवंत मराठा बांधवांना व्हावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय भवानी, जय शिवराय.